ओके मंडळी, तर ही सुरेखा मसाल्याची टीम आहे आणि आता आम्ही मसाला भरतोय. पप्पांनी सकाळी जेवढ्या मिरच्या भाजल्यात आणि वजन करून आता 2 स्लॉट साईडला करून हे सगळं आपण कणकवलीला नेऊन कुटणार आणि त्यानंतर आजचा प्रवास आपला ठाण्याला जायचा आहे. आज मी ठाण्याला चाललो आहे. आमच्या सासूबाईंचा आणि परीचा वाढदिवस आहे. पप्पा आमचे पाठून 1 दिवस येणार आहेत. उद्या येणार, आम्ही आज जाणार. नक्की नाही. तर 3:15 वाजलेत आणि मी आता कणकवलीच्या दिशेने निघालोच आहे. बघूया पोचेपर्यंत 3:45 आणि त्यानंतर मसाला कुटायला 7. मग रिटर्न आलो की परत मुंबईला जायची धावपळ. 9:30ची आहे ट्रेन, त्याच्या आधी रेडी वगैरे होऊन निघायला लागेल. आज काय मसाला मोहळात नाही नेणार, आज कोंड्यातच नेऊन ठेवेन आणि मग रविवारी आलो की सकाळीच भरेन आणि मग रात्री पॅकिंगला बसू. चला आता परीताईला भेटायची वेळ आली. पलीताईच्या बर्थडे आहे. श्री स्वामी समर्थ. इथे मी 3 वाजता पोचलो. ती निळी गोणी बघताय, तो 1 स्लॉट आपला रेडी झालाय कुठून आणि आता वाजलेत 5:30. अजून पण 1 तास जाईल वाटतं मला. इथे दुसरा स्लॉट नुकताच चालू आहे कुठायला आणि बारीक चहाने छान चहाला जातो. इथे मसाला आहे बघा, ऑटोमॅटिक ढवळला पण जातो, त्यामुळे वेगळा हात घालून ढवळायची काही गरज नाही लागत. आता जरा ऑर्डर आले आहेत मसाल्याचे, त्या लिहित बसतो. सोबत डायरी कॅरी केली आहे. आज उपवास आहे त्यामुळे शेंगदाणे घेतलेत उपासाला. आमच्या सासूबाईंचा वाढदिवस आहे. आम्ही सकाळी 5ला पोचलोय. श्वेताचे आजी आजोबा दोन्हीकडचे. ही आईची आई श्वेताच्या आणि हे वडिलांची आई आणि वडिलांचे वडील. आणि हिला तर सगळेच ओळखतात, ही खूप फेमस आहे डोंबिवलीत. आणि आज सासूबाईंचा 60वा वाढदिवस आहे, त्यासाठी इथे 60 दिवे करतायत. आणि राजीवची तब्येत बरी नव्हती, त्याला डॉक्टरकडे नेऊन आणलाय आणि झोपलाय. आता जरा तब्येत बरी आहे. त्याला धुळीची एलर्जी झाली असं डॉक्टरांनी सांगितलेलं. हो, मग बड्डेची काय पार्टी बिर्टी काय आहे की नाही? आणि 1 नंबर यार पिल्लू. तू घेणार ऑर्डर घेणार दिव्यांची? हे असे दिवे बनवून द्यायची ऑर्डर घेणार का तू? तर तुम्हाला बर्थडे साठी असे दिवे लागणार असतील तर पिल्लूला कॉन्टॅक्ट करा. 1 दिवा किती रुपये? 5 रुपये ना? ठीक आहे, म्हणजे स्वस्त आहे. इतकी काय महागाई नाही वाढवली. छोट्या बळीची मोठी गोष्ट काय झालं का मला सांग ना. अरे ते मावशी काय म्हणत होती की एका साईडला ज्योती सगळ्या पाहिजे होते. हे असे पाहिजे होते, अशा मधी. हे कसं असं बाहेर स्प्रेड होणार ना, असे असताना सगळ्या इकडे मध्ये आकार असं ते छान असं वळ होते. हे कसं ज्योत बाहेर येणार त्याची. पण आता ती विस्कळू शकत नाही आपण, कारण ते हे होणार सगळं. आपण आपला दिवा द्या, माचीस द्या. ओके, तर 7व्या बर्थडे साठी 60 दिवे पेटलेले आहेत आणि ह्यासाठी इनिशिएट घेतलंय मी स्वतः आणि तेजस दादा रासम यांनी. आणि छान दिसतात. बनवले श्वेताने, पिल्लूने, मी, आजींनी आणि स्वयं बड्डे गर्ल, बड्डे वुमन. आणि श्वेताच्या आईच्या सगळ्या बहिणी आलेल्या आहेत, भाऊ आलाय. म्हणजे घरच्याच माणसांमध्ये करतात. आई पप्पा आज निघालेत उद्या परीच्या बड्डेसाठी आणि तिकडे 5 पकड्याचाच काहीतरी कार्यक्रम आहे, त्यामुळे दादा बहिणींना पॉसिबल नाही आज इथे ना. सो आम्ही उद्या परीच्या बड्डेला जाऊ आणि मग हरकुळात परत. आणि अंगठी ठेवलेली ताटातच ठेवा. हा हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सासूबाई, हॅपी बर्थडे टू यू. आणि माई तुला हॅपी बर्थडे टू यू. हिच्या बर्थडेचा केक आम्ही खाऊ, हिच्या बर्थडेचा केक आम्ही खाऊ. तुझा एक म्हणतो फोन घेऊन माई तुला हॅपी बर्थडे टू यू, आणि माई तुला हॅपी बर्थडे टू यू. टाळ्या. ते तेव्हा हात ठेवा.
राजवीर ये सोना. Happy birthday dear Mami. Happy birthday to you. तू किती रडतात आहे काय ला अरे हो असावा मी एक मिनिट सॉरी मी आणते त्याला ते. व्हेरी गुड व्हेरी गुड बस बस थोडासा बस. ओके तर सासूबाईंचा वाढदिवस छान झाला. त्यानंतर रात्री जेवण वगैरे वाढायला बराच वेळ गेला आणि मग तेजस पण निघून गेला. घर छोटं होतं, माणसं भरपूर होती, त्यामुळे प्रॉपर असं काही शूट नाही करता आलं. ठीक आहे, पण सासूबाई त्या मनाने खुश नव्हत्या, खूप नाराज होत्या. कारण सासरीबुवा अचानक गेले, त्यानंतर त्या एकट्या पडल्या आणि त्यांचं सगळं त्यांच्यावर निर्भर होतं. त्यामुळे त्यांना त्यांची आठवण कायम येत राहणार. आणि ठीक काय बोलू नाही शकत आपण. मग आता आई पप्पा आज पोचलेत. मी आता निघाले पाचवाकडे जायला, परीला भेटायला. श्वेता राजवीर पाठवून येतील. मी जेवायला चाललो, आईला सांगितलेले बोंबील कर. सो आता जाऊन बोंबलावर ताव मारून जरा झोपणार. उठल्यावर 220चा एक पार्ट आणायला जायचं आहे आणि त्यानंतर परीचा वाढदिवस साजरा करून आपण निघणार पुन्हा एकदा गावी जायला. तर आता बड्डे गर्लसाठी ते बिस्किट दुधू घेतलं आहे आणि माझ्यासाठी हे विप्सचं ब्रेड जे ठाण्यात भेटत नाही, सतरांचा फरसाण आणि बटाटा शेव घेतली हे गावी न्यायला. परी हॅपी बर्थडे बोल. हां ते शुभम करोती बोल. हां कल्लेलम. बाबू कुठे आहे? बाबू नाही. आंघोळ केली तू? काय जेवली तू? हे काय आहे? बापरे, मला पहा दे. थँक्यू. गरीब माणसा इली हे काय नाही. जाय जा आगे जाओ, आगे जाओ, कोई नहीं है घर पे. काय आहे खुळापण. बबलू ते शुभम करोती कल्याणम म्हण. मन मन. अरे हो हो हो. पण दादा काय बनवतोय? लिंबू सोरा. तर आता बड्डे गर्लने आंघोळ केली, छान नटापटा केल्या. कशी दिसते परी? छान दिसते. ते शुभम करोती म्हण ना एकदा. कल्लेलम. तुझ्या हातात काय आहे? काय न्याव आहे. बाबू कुठे? झोपलाय. आज काय आहे? आज परीचा बर्थडे आहे ना. हॅपी बर्थडे परी. थँक्यू तर बोल. मारीन ना आता मी. कसा करतो कसा? तर मंडळी, श्वेता, मी, वहिनी, दादा, त्यानंतर शेड्यावरची एक छोटी आमची बाजूची शेजारी मुलगी, आम्ही सगळ्यांनी मिळून एक छोटंसं डेकोरेशन केलं आहे. आणि आई सगळ्यांना आमंत्रण पाठवते. ओके, तर डेकोरेशन कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा. बाकी आता थोड्या वेळात केक कापला जाईल आणि मग आपण कोकण कन्या ट्रेनच्या प्रवासाला निघूया. कशाला ओरडतोय? काय झालंय? बोलवतोय तुम्हाला बाहेर. परिताईचं जॅपनीज लुक. मोठी आरशात बघते. दाखव किती झाले पैसे. परी हे परी. परी हॅपी बर्थडे. हे हॅपी बर्थडे. इकडे हात मिळव. हॅपी बर्थडे. पर्स घाल. हातात घेते. दाखव. अशी घेते. ओके.
वा, ती कोणाची आहे सायकल नवीन? कोणी आणली? कोणी आणली? अरे पण कोणी आणली? मामाने आणली ना? मामाला थँक्यू बोललीस? मग थँक्यू बोल जा मामाला. जा लवकर. येवा मोरे काकी येवा. ओलावा तुम्ही काकी, हात लावा. काय आम्ही कंटाळलो. बघतो बघ असा ती म्हणता कधी केक कापूचा सांगा फक्त. तिची काल प्रॅक्टिस झाली आहे. राहू दे ताई, बस चला कापूया केक. गॅस बारीक कर ना, गॅस गॅस. हा हो पण हा चल काप परी काप. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर परी, हॅपी बर्थडे टू यू. रात्रीचे 1:30 वाजले आहेत आणि आम्ही नागोठणेला पोचलोय. आणि आमचा डबा स्लीपर होता आणि स्लीपरमध्ये गर्दी बघू शकता. खूप धावपळ झाली. तर मंडळी, हे कणकवली रेल्वे स्टेशन. आम्ही आत्ताच पोहोचले आमच्या कारजवळ. कार इथेच पार्क करून गेलेलो आणि कणकवलीत बरीच मंडळी उतरली. आमचा डबा खूप पुढे होता त्यामुळे यायला खूप उशीर झाला. चला घरला जाऊया. तर हे कणकवली बस डेपो आहे. याचा पहिला व्हिडिओ केलेला तेव्हा मी कणकवली बस डेपो दाखवलेला. आपल्या चॅनलचा पहिला व्हिडिओ होता तेव्हा, आणि तो माझा स्टार्टअप होता. आज पुन्हा एकदा बस डेपो समोर आहे आणि पुन्हा एक नवीन स्टार्टअप आहे. समोर एक मेदूवडा डोसाची गाडी, म्हणजे फॅमिली गाडी लावते. आणि सुरुवातीला गर्दी नव्हती आणि आता गर्दी बघा. बरेच दिवस येता जाता बघायचं म्हटलं, आज बघूयाच. भावाची चौक आहे. ओके मंडळी, तर घरी आल्यानंतर आंघोळ पांघोळ केली, त्यानंतर फ्रेश होऊन एवढा मी मसाला भरला आहे. सगळा मसाला टोटल 70 किलो आहे आणि हा सगळा सोल्ड आउट आहे. सो याची पॅकिंग आज नाही होणार. आज मी दमलो आहे खूप. सो उद्या मी पॅकिंगला बसेन. उद्या सोमवार आहे आणि परवा ही सगळी पॅकिंग निघेल, म्हणजे मंगळवारी. आणि राजीवची तब्येत आता जरा बरी आहे. 2-3 दिवस खूप आजारी होता, श्वास घ्यायला त्रास होत होता. सो आता तो बेटर फील करेल. आणि आता एवढ्यात आमचा मुंबईचा प्रवास नाही आहे. आता काय केलं जेवायला? खिचडी भात. तर मंडळी, मी आता निघालो आहे बाईकचा टायर चेंज करायला. पुढचा टायर पंक्चर आहे आणि तो खराब झाला. त्यानंतर या बॅगेमध्ये डायरी असते मसाल्याची. राजवीर घरात काम करू देत नाही, त्यामुळे आपला एक दादा आहे, तिथे जाऊन मी त्याच्या ऑफिसवर ते काम करत बसतो. तुमची ऑर्डर लिहून घेतो, मालाची ऑर्डर काढतो, असं सगळं बऱ्याचशा गोष्टी करतो. एकंदरीत मुंबईचा प्रवास छान झाला, पण जाताना खूप हेक्टिक झाला. राजवीर आजारी पडला आणि मग
सगळा मूड खराब झालेला. त्यानंतर सासूबाईंचा वाढदिवस, परीचा वाढदिवस, दादा वहिनीला भेटलो, परीला भेटलो, श्वेताच्या नातेवाईकांना भेटलो, सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. आता इतक्यात कुठे जायचं नाही. आता हा महिना आपल्या नागेश दादाच्या लग्नाचा महिना आहे. सो नागेश दादाची हळद, लग्न, पाचपरतावून आपण सगळं अटेंड करणार आहे. पणाचं लग्न अटेंड करायला नाही भेटलं आपल्याला, पासपोर्टचं काम निघालेलं त्याच दिवशी. सो पण आता ब्लॉग बघत असेल तर पुन्हा एकदा सॉरी. बाकी तुम्हाला अजून मसाल्याची ऑर्डर द्यायची असेल तर 7738002260 हा व्हॉट्सअप नंबर आहे. तिथे तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. बाकी संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असाल तर काळ्या कलरचं बटन आहे, तिथे आपण चॅनल सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. ऊन भरपूर आहे. फक्त आपल्याकडे मसालाच नाही तर काजू, कुळीत पीठ, घावणे पीठ, वडेपीठ, उकडा तांदूळ, गावठी तूप अशा बऱ्याचशा गोष्टी भेटतात. सो तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी स्वतःच रिप्लाय करतो. भेटू नवीन भागात. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. सही ना.